राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभेतील गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्वीच्या मार्गानेच व्हावा, तसेच जीएमआरटीच्या बाबतीत असलेली अडचण जगभरातील अनेक प्रकल्पांचा अभ्यास करून सोडवली जाऊ शकते. यासह अन्य प्रमुख मुद्द्यांवर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडली भूमिका. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसंस्कार सृष्टी साकार करण्यासाठी खासदार कोल्हे यांनी गेल्या 6-7 वर्षांपासून पाठपुरावा करत असल्याची बाबही नरेंद्र मोदी यांच्या भेटीत केली स्पष्ट. खेड आंबेगाव जुन्नरच्या बिबट समस्येपासून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा अजेंडा खासदार कोल्हे यांनी केला सादर. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांबाबत सोमवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आढावा बैठक. भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा याशिवाय भाविकांच्या दर्शन व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा. यावेळी आमदार बाबाजी काळे, माजी मंत्री आमदार दिलीप वळसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, आंबेगाव जुन्नर उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे, तहसीलदार प्रशांत बेडसे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, कार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर यांच्यासह स्थानिक अधिकाऱ्यांची उपस्थिती. श्री क्षेत्र भीमाशंकरची धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या असलेली महत्वपूर्ण ओळख लक्षात घेता भाविकांच्या सोयी सुविधांसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासन सज्ज ठेवण्याचा करण्यात आला निर्धार. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 96% अर्जांचं वितरण पूर्ण. याशिवाय 65.53% अर्जांचे डिजिटायझेशन आटोपलं. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांची माहिती. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या साप्ताहिक बैठकीत राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली माहिती. अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध. राजकीय पक्षांनी या याद्यांचे अवलोकन करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या केल्या सूचना. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून या प्रक्रियेत शिक्षक आणि पदवीधर मतदारांची अधिकाधिक नोंदणी होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कळसकर यांनी केलं आवाहन. आळंदी येथील वडगाव रस्त्यालगत भाजी विक्रेत्याकडे दरमहा 5,000च्या हप्त्यासाठी खंडणीची मागणी करणाऱ्या दोघांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा. या प्रकरणी हरिओम गणेश पांचाळ, राहणार वडगाव रोड, आळंदी आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल. याबाबत भाजी विक्रेता सिद्धार्थ भीमराव डबडे, वय वर्ष 60, राहणार वडगाव रोड, आळंदी यांची फिर्याद. 8 ऑगस्ट रोजी रात्री 8:30च्या सुमारास ज्ञानसागर मंगल कार्यालयाजवळील भाजीपाल्याच्या गाड्यावर घडला प्रकार. पैसे देण्यास नकार दिल्याने दोघा आरोपींनी भाजी विक्रेत्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्या आणि दगडाने मारहाण करीत केलं जखमी. जीवे मारण्याचीही दिली धमकी. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या आळंदी शाखेतून खातं उघडून त्याच्या अन्य साथीदारांच्या संगनमताने ग्रुपचा एक सभासद म्हणून ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयने खात्यावरील रक्कम काढून देशभरातील नागरिकांना घातला गंडा. भारतभरातील 4 नागरिकांच्या संमतीशिवाय पैसे काढून घेतल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी ब्लिंकिट डिलिव्हरी बॉय किरण बाबासाहेब पाळवदे, वय वर्ष 23, सध्या राहणार देऊफाटा, तालुका हवेली, मूळ बीड आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्ह्याची नोंद. याबाबत पोलीस शिपाई अविनाश तुकाराम सोळंके यांची फिर्याद. 12 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान राजगुरू सहकारी बँकेच्या आळंदी शाखेत घडला प्रकार. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.